मॅडम तुम्ही माझी डिलिव्हरी नॉर्मल केली पण माझं मूळव्याध खूप दुखतंय. म्हणजे बघा, तू नॉर्मल डिलिव्हरी झाली तरी पण खुश नाहीये. तुला ते मूळव्याधचाच त्रासाचं वाटतंय असं. पण नॉर्मल डिलिव्हरीचा आणि मूळव्याधचा तसा काही संबंध नाहीये ना. हे खरं आहे की थोडं प्रेग्नन्सीमध्ये किंवा डिलिव्हरीच्या वेळेला प्रेशर आल्यामुळं आधी जर मूळव्याधचे कोंब असतील तर ते थोडेसे वाढतात. पण आपण त्यावर काळजी घेऊ शकतो ना. मूळव्याध होते म्हणजे काय होतंय, टॉयलेटला कडक झाल्यामुळं खाली प्रेशर येतंय, आग होते आहे आणि दुखतंय, कधी कधी रक्त पण येऊ शकतं. मग त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला फायबरचा आहार घेतला पाहिजे. आता आई जर तुला पातळ पेज खाऊ घालत असेल 3 वेळेला, तर तुला फायबर काहीच मिळणार नाही, टॉयलेटला कडक होईल आणि मूळव्याधचा त्रास वाढेल. मग त्याचा आणि डिलिव्हरीचा काही संबंध आहे का? मग आता मला आईला समजावून सांगावं लागेल की तुझा आहार पूर्ण भाजी पोळी भात वरण असा असला पाहिजे. तुझ्या खाण्यात 3-4 चमचे तूप आलं पाहिजे, तुला दूध प्रोटीन पावडर घ्यायचंय. आणि जर खूप जास्त त्रास असेल तर मग आपण पोट साफ होण्यासाठी औषधं देऊयात.